चला मित्रांनो, आपण निफ्टी फिफ्टीचा थोडा ॲनलाइज करू उद्यासाठी काय होऊ शकतं आणि काय नाही. तर आपण पहिलं डे वाईज करू. डे वाईज काय बनतं बघूया. तसं आपण पहिला बघायला गेलो तर पहिला आपण आपल्याला एक ऑर्डर ब्लॉक दिसतोय, बरोबर. ही एक ऑर्डर ब्लॉक आणि ही एफ यू जी आज टॅप केली आहे. तर आज आपण बघायला गेलो तर आज तसं चालतं आहे मार्केट. तसं बघायला गेलो तर खालून आपण जर बघायला गेलो ट्रेडलाईन मारून, अरे मुवमेंट अशी झाली आहे. थोडा रिट्रेस झाला, पुन्हा अप गेला, परत रिट्रेस झाला, पुन्हा आता अप गेला. तर रिट्रेसमेंट आय थिंक इथपर्यंत आली पाहिजे, नंतर पुन्हा वर मुवमेंट जाऊ शकते. अशी मुवमेंट चालू शकते मोस्ट ऑफ तरी. ओके. आणि इथे आपला रेजिस्टन्स एरिया बनेल, कारण इथे सेलर ॲक्टिव्ह होतील पुन्हा. पण कोण हवी होणार ते आपण त्याच्यावरती समजेल, टाईम सांगेल आपल्याला की काय होणार आणि काय नाही ते. ओके. तसं बघायला गेलं तर आपण पहिला सपोर्ट जर समजा डाऊन ट्रेंडला सुरुवात झाली तर पहिला सपोर्ट आपला हा येईल च्यामध्ये, बरोबर. हे पकडून चला 25,340 330पर्यंत येईल. 25,300च पकडा, त्यापेक्षा 300ला पहिला सपोर्ट येईल. त्यानंतर दुसरा सपोर्ट 24,800 किंवा इथं बोललो 24,700 पकडा. 700 नाही, सॉरी, 800च, हे 800च्या आसपास इथे दुसरा सपोर्ट येईल. त्यानंतर डायरेक्ट सपोर्ट आहे तो 24,000चा. त्याच्यामध्ये सपोर्ट कुठे बनता दिसत नाही. थांबला थोडाफार इकडे थांबेल तर 24,400-500च्या आसपास, नाही तर थांबताना मुश्किल आहे. तर त्यात मेन म्हणजे ग्लोबल स्क्यूज, त्याच्यावरती मेन मार्केटची मुवमेंट ठरेल असं वाटतं आहे. बघू काय होतं ते. आपण 4 तासावर जर बघायला गेलो, 4 तासामध्ये पण मुवमेंट तशीच आहे. 4 तासामध्ये आपण ड्रॉईंग काढून टाकूया पहिलं सगळे काढलेलं. त्या 4 तासावर बघायला गेला तरी पण मुवमेंट तशीच आहे. कुठे गेले, हां, अप ट्रेंड, रिट्रेसमेंट. ही रिट्रेसमेंट आपण पकडणार नाही, कारण ती साईडवेज मार्केट आहे. रिट्रेसमेंट पकडायला गेलात तर ही किटपर्यंत येऊ शकते असं आपल्याला जर प्रश्न पडला तर आपण 50% रिट्रेसमेंट लावायची. 50% रिट्रेसमेंट लावली, 50 to 60%, म्हणजे 50% 60% म्हणजे जर मॅक्स मार्केट इथपर्यंत येऊन रिव्हर्स करेल किंवा इथपर्यंत येऊन 60%ला सपोर्ट दिसतो आहे आपल्याला 4 तासाला, मग इथे स्ट्रॉंग सपोर्ट असणार. मग इथून तुम्हाला वरती गेलाच पाहिजे मार्केट, असं पकडून चाला. ओके. इथून जेव्हा वर निघेल परत पुन्हा मार्केट, तेव्हा इथून डायरेक्ट हे ब्रेक नाही करणार, इकडे येणार, थोडा टाईमपास करणार, लाईक असा थोडा टाईमपास करणार. त्यानंतर जी मुवमेंट देईल अशी, ती नेक्स्ट सपोर्ट डायरेक्ट आपल्याला येईल 27,000चा. अरे यार, 27,000चा हा सपोर्ट येईल. त्याच्यामध्ये कुठे थांबताना मुश्किल आहे. 500ला थांबेल, कारण का ती सायकोलॉजिकल लेवल बनते, सांगता येत नाही, तर नाही पण थांबू शकत. तर 15 मिनटावर बघू. 15 मिनटावर तरी काय एवढा इश्यू नाही आहे. थोडा बँक निफ्टी पण थोडा बघून घेऊ. बँक निफ्टी बघायला गेला तर डेलीमध्ये पहिला बघू आपण. हो, डेलीमध्ये काय इश्यू आहे. डेली खाली ते बघायला गेलात हे एक आहे आणि हा एक. ओके. इथे पण आपल्याला ऑर्डर ब्लॉक आणि एफ यू जी भेटलेली आहे, बरोबर. आणि तेच तुम्ही बघायला गेलात
तर तुम्हाला इकडे जर अजून टच नाही झाली आहे बँक निफ्टी, निफ्टी झाली आहे, बँक निफ्टी नाही झाली, तर बँक निफ्टीने उद्या समजा काढूनच बघू आपण. रिट्रेसमेंट अप, आता इथे उद्या ओपनिंग होईल ते इथे आसपास येईल, ऑर्डर ब्लॉकला टच करेल, नंतर थोडा वरती जाईल. वरती येण्यापेक्षा मी येतो बोलतो इथे थोडा टाईमपास करेल, देन वरती जाईल. अशी मोमेंटम होऊ शकते. वरती जायचं असेल तर थोडी त्यांना रिट्रेसमेंट घ्यावीच लागणार, कारण का लिक्विडिटी ग्रॅप लिक्विडिटीशिवाय काहीच ऑप्शन नाही, कारण का एवढा लगातार वरती येऊ शकत नाही मार्केट. आणि जे खाली येतो का, तर जे पेंडिंग ऑर्डर असतात त्या पेंडिंग ऑर्डर घेण्यासाठी येतो. ओके, तसं आता बघायला गेलात आपण तर ठीक आहे सर, ते आपण मारू पहिलं. ते एक सपोर्टचा रेजिस्टन्सचा एरिया बनतो आहे, इथे थोडा तेच झाला, जसं निफ्टीचं आहे तसंच आहे. इथे थोडा टाईमपास केला, दॅन ब्रेक केला तर चांगली मोमेंटम भेटेल, नाहीतर मग तो फसवणार सगळ्यांना. निफ्टीमध्ये बँक निफ्टी सेम सेम, काहीच इश्यू नाही. तसं बँक निफ्टीचं आपण 4 तासाचं बघायला गेलो, 4 तासाचं बघायला गेलो तर इश्यू तोच आहे. आणि समजा डाऊन ट्रेंड चालू झालीच तर ह्याचा पहिला सपोर्ट बँक निफ्टीचा 50,000 असेल, सायकोलॉजिकल लेवल. पहिला हा सपोर्ट तर आहेच, हा ऑर्डर ब्लॉकचा सपोर्ट आहे 52,000चा ऑर्डर ब्लॉक आणि FVGचा. हा सपोर्ट ब्रेक झाला तर 51,000 पहिला सपोर्ट, त्याच्यानंतर 50,000. हे 1,000च्या लेवलचे मेन तो सपोर्ट असणारच आहे 4 तासाचे. मध्ये थांबेल नाही थांबेल 30, तेव्हा 30 मिनटावर पण बघू आपण. 30 मिनटावरती बघायला गेला तरी खूप सपोर्ट भेटेल आपल्याला. 51,000 सपोर्ट आहे, 600चा सपोर्ट आहे, 200चा सपोर्ट आहे. इकडे थोडा थोडा थांबत जाईल, पण जर शार्प मूव भेटला डाऊन साईडचा, ग्लोबल क्यूजचं काय खराब झाले, ग्लोबल कंडिशन काय खराब झाली, जसा वॉर चालू आहे म्हणा, तर मग सांगता येत नाही. तसंच आपण बघायला गेलो तर एका तासामध्ये पण मोमेंटम बघायला गेला तरी अपसाईडच दाखवते, डाऊन साईड मोमेंटम दाखवत नाही. जेव्हा हा त्याने हाय ब्रेक केला तेव्हा मोमेंटम हाय होती, त्यामुळे इकडून फास्ट वरती गेला बघा. ते थोडाफार ट्रॅप केला, नंतर तो सुसाट वरती गेला, तो सुसाट गेला वरती. महिनार चलत का नाही रे? तसंच आपल्याकडे हा एक इंडिकेटर आहे बरोबर, हा इंडिकेटर काय आपल्याला दाखवतो, जर आपला हा इंडिकेटर आपल्याला मोठ्या टाईम फ्रेमला चांगली मदत करतो. जसं बघायला गेला तर आता डाऊन येतो आहे बरोबर, डाऊन येतो तर ह्या ट्रेड लाईनपर्यंत येणार आणि एकदा सपोर्ट घेणार म्हणजे घेणार असतो, आणि ब्लॅक लाईनपर्यंत येणार, नंतर मग पुन्हा खाली पडू शकतो, डायरेक्ट तो पडू शकत नाही. ओके, तसंच डेलीमध्ये पण आहे, होणार म्हणजे 100% नाही, 70% तरी होतं असं माझ्या बघण्यात आहे. हा लोड होतो आहे, रांडे चाहिए. हां, तर हा जरी खाली पडायचा, ह्याला जरी खाली पडायचं असेल तर त्याला मॅक्स इथपर्यंतच यायचं, इथपर्यंत येऊन त्याला थोडाफार थांबावा लागणारच. थोडा वरती येऊन तो ब्लॅक लाईनपर्यंत रिटेस्ट करेल, त्यानंतर पडेल. जसं तुम्ही इथे बघू शकता, इथे टच केला ब्लू लाईनीला, ब्लॅक लाईनीपर्यंत आला, परत थोडा टाईमपास केला, त्यानंतर पडला आहे तो बरोबर. तसा इश्यू असतो. तसं अपसाईडला पण बघायला गेलं तरी तसंच असतं. एकदा तर त्याने ब्रेक काल केला आहे, ब्रेक काल नाही, हां कालच केलं बरोबर, आणि नंतर आज थोडं डाऊन ट्रेंड दिली त्याने. तसंच निफ्टीमध्ये बघू आपण, निफ्टीमध्ये पण तो 1 मिनटं आहे का, आपण ते 50% रिट्रेसमेंट चेक करू एकदा किती होते, कितपर्यंत येऊ शकतो. हे आपण आधीच्या स्विंग लोला लावून करतो, लक्षात ठेवा. जर स्विंग लो बघायला गेला तर हा येतो, त्यानंतर 50% इथपर्यंत येतो, म्हणजे ऑर्डर ब्लॉकही त्यांना भेटते आणि FVG भेटते, त्यामुळे इथे हा स्ट्रॉंग सपोर्ट बनणार 50%चा. जर हा ब्रेक केला तर 60%वरून तो रिवर्स होऊ शकतो,
आणि ही मुव्हिंग ॲव्हरेजसुद्धा आहे त्या सपोर्टला, त्यामुळे तिथूनही वर जाऊ शकतो. बघू आता कसं होतं आहे. आपण भेटू उद्या, काय होतं ते बघू. उद्या जर इथे टच केला तर तो उद्यापासून थोडाफार रिट्रेस व्हायचा प्रयत्न करेल, खाली यायचा प्रयत्न करेल. खाली आला तर आपण बाईंग साईडला थोडी ट्राय करू, कारण का ट्रेंड अप साईड आहे. ही फक्त काय थोडी सेलिंग आली आहे टॉपला असल्यामुळे, तिथं दर टायमालाच येते. सगळ्यांना असं वाटतं की आता पडणार पडणार पडणार, नाही तो चालू करता सेल करायला. आपण ट्रेंड फॉलो करू. ओके, भेटू आपण उद्या. थँक्यू.